नमस्कार, मी स्नेहल फासे. आज वुमन्स डेच्या निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारायला आले आहे. थोडक्यात माझ्याबद्दल सांगते. वुमन्स डे हा आपण सगळेजण महिला दिन म्हणून साजरा करतो आणि महिलांना ह्या दिवशी विशेष महत्त्व मिळतं किंवा त्या दिवशी त्यांच्याबद्दल त्यांना सत्कार वगैरे केला जातो. पण ॲक्च्युली मला असं वाटतं की वुमन्स डे हा काही एका दिवसाचा नाही आहे. आपण रोजच वुमन्स डे एन्जॉय करत असतो, कारण रोजच आपल्या जबाबदाऱ्या आपल्यावर येत असतात, आपण सेलिब्रेट करत असतो. सो इट्स जस्ट वन डे सेलिब्रेशन अँड एव्हरी डे एन्जॉयमेंट. सो माझ्याबद्दल सांगते. माझं नाव स्नेहल फासे. सध्या बँकिंग सेक्टरमध्ये आहे आणि जवळपास मागच्या 20 वर्षापासून बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये कार्यरत आहे. माझ्याबद्दल फॅमिलीबद्दल मला थोडक्यात तुम्हाला सांगायला आवडेल. माझी आई, बाबा आणि माझा भाऊ, आम्ही लहानपणापासून जळगावमध्येच वाढलो आणि वडील माझे बँकेत होते, त्यामुळे पहिल्यापासून बँकिंग सेक्टरची मला खूप ओढ होती किंवा माहिती होती, थोडक्यात आवड होती की वडिलांनी खूप छान ग्रोथ घेतलेली, सो आपणही अशा सेक्टरमध्ये जावं. आणि माझ्या लहानपणी माझ्या एक आजी होत्या ज्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये BDO म्हणून रिटायर झाल्यात. तर त्यांनी मला कॉर्पोरेट सेक्टरबद्दल खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि मला तेव्हापासूनच मनात असं होतं की डॉक्टर, इंजिनियर वगैरे काही मला बनायची इच्छा नव्हती. सगळेच बनतात, सो आपण काहीतरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये छान करूया. सुरुवातीला अगदी बेसिक जॉबपासून सुरुवात केली होती. आणि विशेष सांगायला आवडेल की मला बैठा जॉब कधी आवडला नाही. म्हणजे आमच्याकडे आता आम्ही इंटरव्ह्यूज घेतो, बऱ्याच मुली किंवा लेडीज येतात आणि म्हणतात आम्हाला ऑफिस जॉब पाहिजे. आणि असं म्हटलं की म्हणतात यार ऑफिसमध्ये काय ठेवलं आहे, बाहेर जाऊन जे शिकण्यासारखं आहे ते ऑफिसमध्ये नाही शिकतायत. सो हा एक कॉमन गोष्ट आहे. आज मुली म्हणतात की आम्हाला बैठा जॉब पाहिजे. उलट बाहेर खूप काही स्कोप आहे, शिकण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस आपण तुम्ही एका व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्ही एक नवीन पॉईंट शिकत असतात. आणि माझ्या आयुष्यात तर जेवढं आपण पुस्तकात शिकलो नाही त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी मी मागच्या 20 वर्षात शिकले. म्हणजे 20 वर्ष एज्युकेशन अँड 20 वर्ष बॅकग्राऊंड ऑफ सेल्स. सो प्रत्येक दिवशी आपण एका नवीन व्यक्तीला भेटतो, नवीन व्यक्तीकडचे नवीन अनुभव असतात. जनरली म्हटलेलं आहे ना की पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या माणसासोबत थोड्या वेळ बसलं तर पुस्तकापेक्षा जास्त आपल्याला ज्ञान मिळतं. तसं सेल्समध्ये तुम्ही रोज नवीन व्यक्तीला भेटतात आणि रोज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. म्हणून मी स्वतःहून माझ्या मनाने ठरवलं की मला सेल्समध्ये जॉब करायचा आहे. सो मला हाही एक संदेश द्यायला आवडेल लोकांना की मुलींनी बाहेर पडावं, कारण सेल्समध्ये खूप फ्रीडम आहे. तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची गरज नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो किंवा आवडीची गोष्ट करतो तेव्हा तुम्हाला कामाचं प्रेशर नाही आहे. सो कामाचं प्रेशर हे कधी, म्हणजे जनरली मला बरेच जण विचारतात की तुम्ही सेल्समध्ये आहात किंवा मार्केटिंगमध्ये आहात किंवा बँकिंगमध्ये आहात किंवा मी याच्यापूर्वी इन्शुरन्स सेक्टरमध्ये होते, तर टार्गेट, प्रेशर ह्या गोष्टीबद्दल खूप वेळा विचारलं जातं. तर मी नेहमी सांगते की एक तर आपण जे आवडीची गोष्ट करतो त्याच्यात आपल्याला प्रेशर नाही आहे. प्रत्येक व्यक्ती जी काम करते कुठल्याही स्वरूपाचं त्याला टार्गेट आणि प्रेशर असतंच. म्हणजे घरातली एखादी व्यक्ती स्वयंपाक करते, तिला आज 3 लोकांच्या स्वयंपाकाच्या 10 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे टार्गेट आलं की 10 लोकांच्या स्वयंपाकाचं, किंवा त्याचं प्रेशर डेव्हलप होतंच बेसिकली. सो आणि सेल्समध्ये जॉब करताना एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कधीही ॲक्च्युली सुट्टी घ्यायची गरज नाही पडत तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. कामात काम होऊन जातं. म्हणजे तुम्ही जर सेल्स कॉलवर गेलात, 4 कस्टमरची व्हिजिट झाली आणि त्याच एरियात तुमचं एखादं स्वतःचं पर्सनल छोटंसं काम असेलही तर ते तुम्ही मॅनेज करू शकतात. सो सेल्स जॉब हा जास्त फ्लेक्सिबल आहे वुमेन्ससाठी की त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. म्हणजे मी मागच्या 20 वर्षापासून जॉब करते, लग्नाआधी पण करत होते, लग्नानंतर पण करते आहे, मुलगी लहान असताना सुद्धा करत होते. तर बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात ज्यावेळेस मला मुलांना थोडंसं अटेन्शन द्यावं लागतं. त्या इनिशियल फेजमध्ये सेल्स जॉब असल्यामुळे माझ्याकडे फ्लेक्सिबिलिटी होती की सकाळी आली, माझी कामं केली, एक 15 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा ब्रेक असेल तर तुम्ही पटकन जाऊन मुलीला भेटून आलात, तिची गरज पूर्ण केली आणि परत तुमच्या कामाला लागलात. सो सेल्समध्ये हे शक्य आहे. जर तुम्ही डेस्क जॉबवर असतात, तर डेस्कवर बसलात तर तुम्ही सकाळी 9 ते रात्री संध्याकाळी 3 पर्यंत उठूच शकत नाही आहे, तुमच्या समोरची क्लायंट हलत नाही आहेत किंवा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. त्या केसमध्ये तुम्ही प्रेशर फील करतात की मी माझ्या मुलीला वेळ कसा देऊ किंवा माझ्या बाळाला वेळ कसा देऊ. तर सेल्समध्ये ह्या गोष्टी खूप फ्लेक्झिबल होत्या. माझ्या करिअरबद्दल जस्ट सांगायचं झालं तर मी सुरुवात केली होती बँकिंग सेक्टरपासून, एक इनिशियल सेल्स ऑफिसर म्हणून. त्याच्यानंतर मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये होते. स्टेप बाय स्टेप टार्गेट अचीव करत गेले. आणि टार्गेटबद्दल मी पुन्हा एकच सांगेल की प्रेशर हे काही नसतं. जर तुमच्याकडे बॅकअप प्लॅनिंग असेल, म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जर अमुक एक गोष्ट अचीव करायची, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्शुरन्स कव्हर करायचा आहे किंवा तुम्हाला अकाउंट्स करायचे बँकिंगमध्ये, आणि तुमच्याकडे जर 10, 15, 50 लोकांचा डेटा रेडी आहे, त्यांच्यासोबत तुमचं ऑलरेडी रिलेशन स्ट्रॉंग आहे, तर मग तुम्ही सहज ते अचीव करू शकतात. की सरांनी जर सांगितलं की स्नेहल आज तुला 10 अकाउंट करायचे किंवा 5 लोकांना जाऊन अमुक प्रोडक्ट सेल करायचं आहे आणि तुमची ऑलरेडी छान पाईपलाईन आहे, लोकांशी चांगलं ट्युनिंग जुळलेलं आहे, तर मग त्या 10-15 लोकांना कॉल केल्यानंतर तुमच्याला त्याच्यातून काही ना काही आउटपुट येतं. सो त्यामुळे प्रेशर फील नाही होत. प्रेशर फील कोणाला होतं, ते जेंट्सलाही होतं आणि लेडीजलाही होतं ज्यांनी काम नाही केलेलं आहे.
ज्यांच्याकडे बॅकअप नाही आहे. त्याच्यानंतर सध्या मी ॲज अ रिलेशनशिप बँकिंग हेड म्हणून आहे जळगावमध्ये, आणि माझ्या टीममध्ये एकही महिला नाही आहे. तो माझ्या दुर्दैवाचा भाग आहे, पण चांगला भाग आहे की वुमन्सला मेन सपोर्ट करतात. सो माझ्या टीममध्ये जवळपास 9-10 लोकं आहेत जी माझ्यासोबत काम करतात. त्यांना मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर गाईड करू शकते आणि त्यांच्यासोबत काम करू शकते. खूप चांगल्या प्रकारे आमची टीम आहे जी एकमेकांना सपोर्ट करते आणि आम्ही त्या सपोर्टिव्ह टीमसोबत पुढे जात असतो. माझा एक छोटासा अनुभव सांगते. मी एकदा इनिशियल फेजमध्ये माझ्या एका डॉक्टरांना भेटायला गेली होती ॲज अ क्लायंट म्हणून. ते सायक्रॅटिस्ट होते. सो ते सिनियर पर्सन होते, तेव्हा ते 60च्या वयातले असतील. त्यांनी मला सांगितलं, तेव्हा ते मला बाळ बेटा करून बोलत होते. सो त्यांनी सहज बोलता बोलता बोलले की तू जॉब करते सेल्समध्ये, तुला आवडतं का? म्हटलं हो. तर त्यांनी म्हटलं माझ्याकडून तुला एक छोटंसं सजेशन म्हणा किंवा छोटंसं टिप म्हणा. म्हणून त्यांनी मला सांगितलं की कधीही तुमचा ऑरा किंवा तुमची इमेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे की समोरचा व्यक्ती कधीही तुम्हाला चुकीच्या पद्धतीने बघणार नाही किंवा तुमच्याशी बोलणार नाही. सो ह्या निमित्ताने मी सगळ्यांना म्हणजे महिलांना सांगायला आवडेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जॉब करत असा, कुठल्याही सेल्समध्ये असा, ऑपरेशनमध्ये असा किंवा टीचिंगमध्ये असाल किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल, तुमच्या विचारांवर एवढं स्ट्रॉंगनेस हवा किंवा तुमच्या विचारांमध्ये एवढं शक्ती हवी की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलण्याची हिंमतच व्हायला नको. सो तुमच्या ट्रान्सपरन्सीवर समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत चांगलं बोलतो किंवा वाईट बोलतो. कारण आज आपण बघतो की बऱ्याचशा महिला बाहेर पडत नाहीत, जॉब करत नाही किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जायला घाबरतात, तर फक्त भीतीपोटी. पण भीती काहीच नाही आहे. तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की बेसिकली कोणत्याही महिलेला बाहेर काम करायचं असो किंवा घरात काम करायचं असो, कारण घरातल्या काम करणाऱ्या महिलांनासुद्धा तेवढीच रिकग्निशनची आवड असते की आज छान भाजी झाली बरं का, आज घर छान आवरलेलं आहे, आज वस्तू जागेवर सापडली, ही त्यांची रिक्वायरमेंट असते. तसंच बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा रिकग्निशन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवस बुके दिला, 2 चॉकलेट दिले किंवा एखाद्या दिवशी एक चांगला मेल आला आणि तुम्हाला रिकग्निशन केलं किंवा काही गिफ्ट्स वगैरे दिले, तर हे एक दिवसाचं गिफ्ट नको आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक केलेल्या चांगल्या कामाबद्दल एखाद्याला रिकग्नाईज करणं हे ॲक्च्युली डे टू डे वर्कमध्ये खूप रिक्वायर्ड आहे. सो त्यानिमित्ताने मी सांगेल सगळ्यांनाच की कुठल्याही परिस्थितीत गिवअप करू नका. तुमचं पॅशन जे आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करा. त्याच्या दृष्टीने रोज नवीन पाऊल तुम्ही उचला. प्रत्येक दिवशी तुम्ही जेवढं पुढे जातात तेव्हा डेफिनेटली तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकतात. सो बी पॅशनेट, बी गोल ओरिएंटेड अँड बी अचीवर. थँक्यू.